आपण म्हणतोय की सध्याच्या परिस्थितीमध्ये काय चाललेलं आहे, सध्याच्या परिस्थितीमध्ये सांस्कृतिक पुनर्जागरण झालेलं तुम्हाला बघायला मिळतं. सांस्कृतिक पुनर्जागरण. ठीक आहे. सो व्हेन यू आर सेइंग सांस्कृतिक पुनर्जागरण, व्हेन यू आर सेइंग सांस्कृतिक पुनर्जागरण, तर हे सांस्कृतिक पुनर्जागरण कशाच्या आधारावर चाललेलं आहे की पुन्हा एकदा तुम्ही म्हणताय सनातन संस्कृती, सनातन धर्म याचं प्रतिस्थापना करायची आहे, बरोबर आहे. हेच आहे ना सांस्कृतिक पुनर्जागरण. सो इफ आय से की सांस्कृतिक पुनर्जागरण सनातन धर्माच्या प्रतिस्थापनेवर अवलंबून आहे, सो माझा प्रश्न हा आहे की सनातन धर्माचं मूळ नक्की कुठे आहे? उपनिषदांमध्ये. सो उपनिषदांमध्ये जे तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान काय आहे? उपनिषदांमध्ये सांगितलेलं जे तत्वज्ञान आहे ते काय? इट इज बिलीव्ड और इट इज बेस्ड ऑन Vedic philosophy, is it? Yes. And Vedic philosophy is based on what? Vedic philosophy is based on what? Vedic philosophy is based on आत्मज्ञान. त्याला काय म्हणणार तुम्ही की सेल्फ अवेअरनेस म्हणा, आत्मज्ञान म्हणा, किंवा से बेसिकली कन्सायन्स, डेव्हलपमेंट ऑफ कन्सायन्स. ठीक आहे, आत्मज्ञानाचा विकास. ठीक आहे. मग आता जर आपण या सगळ्या परिस्थितीचा विचार केला तर उपनिषदांमध्ये जो धर्म म्हटलेला आहे ना, उपनिषदांमध्ये ज्या धर्माची संकल्पना दिलेली आहे तो धर्म नक्की काय? आलंय लक्षात? येतंय लक्षात? ठीक आहे. हा धर्म ईश्वराशी संबंधित आहे का? हा धर्म मंदिरांशी संबंधित आहे का? किंवा हा धर्म कोणत्याही प्रकारच्या राजनीतीशी संबंधित आहे का? नाही. कळते? हा धर्म ईश्वराशी, मंदिरांशी किंवा राजनीतीशी संबंधित नाही. हा धर्म कर्मकांडांशी संबंधित आहे का? नाही. मोठे मोठे यज्ञ करणं किंवा एका विशेष रंगाचे वस्त्र परिधान करणं, है ना, विशेष चिन्ह धारण करणं, इज इट रिलेटेड टू रिलीजन? नो. इफ यू आर टॉकिंग अबाउट उपनिषद, देन धर्म इज रिलेटेड टू व्हॉट? धर्म इज रिलेटेड टू रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी, रिस्पॉन्सिबिलिटी. ठीक आहे, जबाबदारीशी संबंधित आहे. मग रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची आणि कसली? ठीक आहे. आता मग याला आपण जर घेऊन गेला, सगळ्यात महत्त्वाचं उपनिषद जे तुम्हाला माहिती आहे ते कोणतं? बृहदारण्यक आहे, छांदोग्य आहे, असे अनेक आहेत, राईट. भगवद्गीता. ठीक आहे. उपनिषदांमध्ये सगळ्यात महान उपनिषद जर आपण म्हटलं तर म्हणूया श्रीमद भगवद्गीता. सो श्रीमद भगवद्गीतांमध्ये जे आपण म्हणतो कृष्ण, श्रीमद भगवद्गीतेमध्ये जर आपण म्हटलं कृष्ण, तर कृष्ण कोण आहे? कृष्ण एक व्यक्ती आहे, यावर किती लोकांचा विश्वास आहे? नाही ना, है ना. कृष्ण बघा, आता जसं आपल्या कबीर साहेबांनी पण म्हटलेलं आहे की किती प्रकारचे राम आहेत? 4 प्रकारचे राम आहेत, है ना. एक राम दशरथ का बेटा, एक राम घट घट पे बैठा, एक राम का सकल पसारा, एक राम है सबसे न्यारा. तसंच कृष्ण किती आहेत? एक ते ज्यांना तुम्ही मूर्त रूपात पाहता मंदिरांमध्ये, एक ते जे महान भगवद्गीता सांगताना दिसतात महाभारतात, ठीक. एक ते ज्यांना तुम्ही कन्सायन्सशी जोडू शकता. ठीक आहे. सो कृष्ण या व्यवस्थेला जर सांस्कृतिक पुनर्जागरणाशी जोडायचं असेल तर बेसिकली कसं जोडता येईल की कृष्ण इज रिलेटेड टू रिस्पॉन्सिबिलिटी. रिस्पॉन्सिबिलिटी. आता बघा, दायित्व, बरं, जबाबदारी, याला आपण म्हणूया की हे एका प्रकारचं दायित्व किंवा जबाबदारीशी संबंधित आहे. उपनिषदिक तत्वज्ञान दायित्वाशी संबंधित आहे. कोणाचं दायित्व? समाजाचं दायित्व. ठीक आहे. रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ होम? समाजाची रिस्पॉन्सिबिलिटी. आणि मग कोण आहे समाज? समाज कोण आहे? आपण आहोत ना. सो कोणाची रिस्पॉन्सिबिलिटी? आपली, आपली. ठीक आहे. द पीपल्स रिस्पॉन्सिबिलिटी, आपली रिस्पॉन्सिबिलिटी. ठीक आहे. मग आता तुम्ही मला सांगा की सध्याच्या परिस्थितीमध्ये जे काही तुम्हाला संघर्ष बाहेर दिसत आहेत, आता तुम्ही रक्षाबंधन झालं, 15 ऑगस्ट झालं, भरपूर राख्या बांधल्या, भरपूर तुम्ही व्हिडिओज, रील्स पाहिले असतील. अँड आय एम शुअर की सगळ्यांनी ही रील पाहिलेली आहे की सुनो द्रौपदी शस्त्र उठा लो, अब गोविंद ना आएंगे. पाहिली? सगळ्यांनी पाहिली, राईट. सो द्रौपदी सुरक्षित नाही, अग्री. द्रुपद सुरक्षित आहेत का? है ना.
आपण म्हटलं की द्रौपदी सुरक्षित नाही, द्रुपद तरी कुठे सुरक्षित आहे, है ना, किंवा भीम, युधिष्ठिर, अर्जुन कुठे सुरक्षित आहेत. सो बेसिकली व्हेनेवर समथिंग हॅपन इन सोसायटी, जेव्हा अत्याचार होतात, जेव्हा खून होतात, दरोडे होतात, मारामाऱ्या होतात, तेव्हा आपण काय करतो, कॅन्डल मार्च करतो, बरोबर. मेणबत्ती घेऊन आपण एक मार्च करतो. काही ठिकाणी मूक यात्रा निघतात किंवा काही ठिकाणी इतर ज्या ज्या घटना होतात ते तुम्ही बघितलेलं आहे. सो बेसिकली हे कॅन्डल मार्च तुम्ही कोणाच्या विरोधात करताय, तुम्ही काय सांगताय कॅन्डल मार्च करून, की हा आम्ही समाज आहोत, आम्ही या घटनेचा तीव्र निषेध करतो, है ना. मग तीव्र निषेध करताना तुम्हाला हे लक्षात येत आहे का की कालपर्यंत हे जे नराधम ज्यांना तुम्ही म्हणताय, आरोपी ज्यांना तुम्ही म्हणताय, हे याच समाजाचे भाग होते ना. सो बेसिकली व्हॉट सोसायटी इज डिक्लेअरिंग दिस की वी आर नॉट पार्ट ऑफ दिस इन्सिडेंट, है ना. आम्ही हे करत नाही, आम्ही याला सपोर्ट करत नाही, पण हे जे क्रिएट केले अपराधी हे कोणी केलं, समाजानेच केलं ना. सो वी ॲज सोसायटी फेल्ड. आपण जे म्हणतोय की प्रशासन चुकतंय, न्यायव्यवस्था चुकते, किंवा राजनीतिक नेत्यांची धोरणं चुकतायत, सगळं बरोबर आहे तुमचं, पण सगळ्यात पहिले ॲज सोसायटी वी आर फेलिंग. आपण कृष्ण हरवलेला आहे, हे कळतंय का. ठीक आहे. सो बेसिकली व्हॉट इज कृष्ण. कृष्ण इज दायित्व, रिस्पॉन्सिबिलिटी. आम्ही कृष्ण हरवला, है ना. सो आम्ही कृष्ण कसा हरवला, आम्ही कृष्ण असा हरवला की धर्म या शब्दाचा नक्की अर्थ न समजून घेता आपण काय केलंय, त्यातला कर्मकांडाशी जोडलेला आहे. धर्माला कर्मकांडाशी जोडलं, धर्माला तुम्ही काय केलं, ईश्वराशी जोडला, तर ईश्वराला तुम्ही मूर्त रूपाशी जोडलं, मूर्त रूपानंतर कर्मकांडांशी जोडलं, त्यानंतर मग ईश्वराच्या नावावर अंधश्रद्धा झाल्या, आणि त्यानंतर मग विशेष रंग, विशेष चिन्ह, या सगळ्यामुळे काय झालं, राजनीतिकरण. सो धर्माचा उपयोग जेव्हा राजनीतिक पोळी भाजण्यासाठी केली जाते तेव्हा समाज अस्थिर होतो. ठीक आहे. आणि जेव्हा जेव्हा समाज अस्थिर होणार तेव्हा तेव्हा काय होणार, अर्थव्यवस्था ढासळणार. कळत आहे. समाज अस्थिर, प्रशासन अस्थिर, राजनीती अस्थिर, अर्थव्यवस्था ढासळणार. अँड इकॉनॉमी इज व्हॉट, द ड्रायव्हिंग फोर्स फॉर एव्हरीथिंग. इकॉनॉमी इज ड्रायव्हिंग फोर्स फॉर एव्हरीथिंग. सो बेसिकली आम्ही कृष्ण हरवला म्हणजे नक्की काय झालं की वी ॲज अ सोसायटी वी फेल्ड, राईट. आपण जे काही करतोय, आपण जे काही कल्चर म्हणतोय आपण ज्याला क्रिएट केलेलं, आपण कल्चरल आहोत का, आर वी कल्चरल पीपल, नो, वी आर कंडिशन्ड पीपल, है ना. की स्त्रियांनी कसं वागावं, पुरुषांनी कसं वागावं याचे नियमबद्ध करून ठेवलेले आहेत. आणि मग त्याच्यानंतर आता तुम्ही बघताय की हळूहळू सोशल व्हॅल्यूज ज्या आहेत त्या कमी व्हायला लागलेल्या आहेत, सोशल व्हॅल्यूज डिप्राईव्ह व्हायला लागलेल्या आहेत. आणि मग आपण काय करतो की एकमेकांवर त्याची जबाबदारी ढकलतोय. आता तुम्ही जर कोणालाही विचारलं की समाजात ही परिस्थिती सध्या काय, सोशल मीडिया, हेच उत्तर मिळतं ना. सोशल मीडिया, इझी ॲक्सेस टू रील्स, व्हिडिओज, राईट. कोण क्रिएट करत आहे, बाहेरून एलियन्स येत आहेत का क्रिएट करायला, सोसायटी, आपणच आहोत ना. सो बेसिकली सुरू कुठून झालं पाहिजे, आपल्यापासून झालं पाहिजे. चेंज शॅल कम इन एक्झिस्टन्स विथ अस, आपल्यापासून, फ्रॉम अस. बेसिकली आपल्यापासून याची कहाणी सुरू झाली पाहिजे. कळत आहे. सो वेन एव्हर यू आर सेईंग आम्ही कृष्ण हरवला, कृष्ण म्हणजे काय, रिस्पॉन्सिबिलिटी. अँड वी ॲज सोसायटी फेल्ड, नॉट ओनली इन इंडिया, नॉट ओनली इन Bangladesh, in entire world. See the chaos that are going on. Israel, Palestine, Ukraine, Russia, ना, बांगलादेश, चायना, पाकिस्तान, काय म्हणजे किती आपण एकतर सराउंडेड आहोत 7 देशांनी. आणि त्याच्यानंतर मग आता जी काही परिस्थिती चाललेली आहे त्यात भारत मजबूत उभा आहे फॉर्च्युनेटली, पण भारतातली जी जनता आहे ती कशी झालेली आहे, अस्थिर झालेली आहे. ठीक आहे. मग जर जनता अस्थिर असेल तर राजनीती कधीपर्यंत स्ट्रॉंग राहू शकेल, नाही राहू शकणार. सो हे जनतेचं दायित्व आहे, हे समाजाचं दायित्व आहे की जर तुम्हाला तुमच्या देशाचं रक्षण करायचं आहे तर सगळ्यात पहिले स्टॅबिलिटी आणणं गरजेचं आहे. कळत आहे. फर्स्ट ऑफ ऑल वी गॉट टू हॅव द स्टॅबिलिटी इन सोसायटी. ठीक. आणि सोशल स्टॅबिलिटीसाठी काय करावं लागेल, सोशल स्टॅबिलिटीसाठी सगळ्यात पहिली जी गरज आहे ती आहे अवेअरनेस, जागृती. अवेअरनेस रिगार्डिंग व्हॉट,
अवेअरनेस रिगार्डिंग व्हॉट इज रॉंग अँड व्हॉट इज राईट, हे पहिलं. ठीक. त्यानंतर सगळ्यांनी आपापली रिस्पॉन्सिबिलिटी ओळखून वागावं लागेल. ठीक आहे. सगळ्यांनी, एव्हरीबडी शॅल टेक द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ अवेअरनेस. जर तुमच्या आजूबाजूला कुठे चुकीचं घडताना दिसतंय तर यू हॅव टू रेज द व्हॉइस अगेन्स्ट इट, है ना. तुम्ही बघा, फक्त एकच केस का, वाय ओनली कलकत्ता, हाथरस. दिल्ली राजेंद्रनगर केस, त्यामध्ये जे द्रुपद गेले त्यांचं काय, म्हणजे महिला सुरक्षित नाही, अगदी बरोबर आहे, पुरुष तरी कुठे सुरक्षित आहेत. तुम्ही जेव्हा गाड्या घेऊन इथे क्लासरूमपर्यंत पोचता रोज, तेव्हा तुम्ही हा अनुभव केला असेल की तुम्ही इथे सुरक्षित पोचता ना, त्याचं कारण हे नाही की रस्त्यावर खूप चांगली ट्रॅफिक चालू आहे, त्याचं कारण हे की तुम्ही सांभाळून चालवताय, है ना. तुम्ही थोडंसं बघा, लाईक कुठूनही कधीही कुठलीही गाडी येऊन तुमचा ॲक्सिडेंट करू शकते. सो हू इज रिस्पॉन्सिबल फॉर इट? वी, द सोसायटी. ठीक आहे. त्याबरोबरच कुठेही तुम्ही जा, भ्रष्टाचार, कुठेही तुम्ही जा, लबाडी, हां, किंवा असे कुठेही काहीही तुम्ही करायला गेलात तर सगळीकडे तुम्हाला बघायला मिळतं की पॉवर करप्शन, है ना. सो पॉवर टेंड्स टू करप्ट अँड ॲब्सोल्यूट पॉवर करप्ट्स ॲब्सोल्युटली. याचा संबंध याच्याशी आहे, कळत आहे. सो बेसिकली सध्या सांस्कृतिक पुनर्जागरणामध्ये आपल्याला ज्याची गरज आहे ती कसली गरज आहे? कृष्णाची गरज आहे ना. आणि तो कृष्ण आपण हरवलेला आहे. ठीक आहे. सो कृष्ण हरवला म्हणजे नक्की काय झालेलं आहे की आपण आपली रिस्पॉन्सिबिलिटी हरवलेली आहे, आपण आपली रिस्पॉन्सिबिलिटी विसरलेलो आहोत कदाचित, आणि त्यामुळे काय झालेलं आहे की आपण सगळ्याचा दोष एकमेकांवर टाकतोय. हे जे काही आपण करतोय, कॅन्डल मार्च, जाहीर निषेध, कडक निषेध, बंद, है ना, हे सगळं काय आहे की आपण फक्त आपली रिस्पॉन्सिबिलिटी दुसऱ्यावर टाकतोय की आम्ही त्यातले नाहीत. ठीक आहे. मग जो त्यातला आहे त्याला न्याय व्यवस्था तर शिक्षा देईलच. वी हॅव टू बिलीव्ह इट, राईट. वी हॅव टू ट्रस्ट द प्रोसेस. पण हे सगळं पुन्हा होऊ नये यासाठी काय करायला पाहिजे? यासाठी प्रत्येक व्यक्तीने आपली जबाबदारी ओळखायला पाहिजे. प्रत्येक, ईच अँड एव्हरी पर्सन, एव्हरी मेल, एव्हरी फिमेल, फ्रॉम फॅमिली इट शॅल बी स्टार्टेड, राईट. सो हे तत्त्वज्ञान तुम्हाला कुठे मिळेल? उपनिषदांमध्ये. आपल्या भगवद्गीतेचा संदेश काय? संघर्ष. आता ही जबाबदारी कोणाची झाली? इफ वी आर सेईंग समाज, पीपल, संघर्ष, सोसायटी, कोण घेणार सोसायटी? लहान मुलं घेणार की वृद्ध घेणार? यूथ घेणार, युवा, है ना. इफ यू आर सेईंग युवा, सो युवा इज 15 to 50 वाले युवा. हा जो वयोगट आहे हा आहे जबाबदार. आणि मग या वयोगटाने सगळ्या पुरुषांनी, सगळ्या महिलांनी जर आपापली जबाबदारी ओळखून काम करायला सुरुवात केलं तर काय होईल की समाज बदलेलं ना. भारत महान होता. व भारत महान का होता? कारण भारतातली लोक महान होती. स्वातंत्र्यानंतर समाजसुधारकांची संख्या कमी झालेली दिसते. मग समाज पूर्ण सुधारलेला आहे का? नाही. स्वातंत्र्यानंतर फिलॉसफर्सची संख्या कमी झालेली दिसते. याचा अर्थ समाज पूर्ण सुधारला आहे का? नाही. याचा अर्थ असा की आपण एज्युकेशनला, बुद्धीला कमी महत्त्व द्यायला लागलो आहोत. आपण कशाला महत्त्व देतोय? पैशाला, भौतिक व्यवस्थेला आपण जास्त महत्त्व देतो आहोत. आणि त्यामुळे काय होत आहे की समाज अधोगतीकडे चाललेला तुम्हाला पाहायला मिळतोय. ठीक आहे. सो बेसिकली द सेंटर ऑफ फोकस शॅल बी करेक्ट, दॅन ओनली एव्हरीथिंग विल बी करेक्ट. ठीक आहे. सो एज्युकेशनला जर तुम्ही मान दिला, अवेअरनेसला जर तुम्ही मान दिला, ज्ञान तुम्ही मान दिला, प्रोसेसला तुम्ही मान दिला, तर हे होणार नाही. हे कळतंय का? आपण लक्झरियस कन्झम्पशनकडे जास्त चाललेलो आहोत. आपला जे मेन मुद्दा आहे, जीवनाचा जो सगळ्यात महत्त्वाचा ऑब्जेक्टिव्ह आहे, तो सध्या काय झालेला आहे? कन्झम्पशन, है ना. आपण एवढं धावतोय, स्पर्धा करतोय कशासाठी? कन्झम्पशन. ठीक आहे. सो इफ वी चेंज द फोकस, दॅन ओनली द सोसायटी विल बी चेंज. ठीक आहे. अदरवाईज असे निषेध, मार्च आणि बंद करून काहीही होणार नाही. हे तात्पुरते सॉल्युशन्स आहेत. जर तुम्हाला लॉंग टर्म सोसायटी बदलायची असेल तर सगळ्यात पहिले एज्युकेशनवर फोकस करणं अपेक्षित आहे. ठीक. सो आपला कृष्ण काय आहे? रिस्पॉन्सिबिलिटी. ठीक. अँड व्हॉट रिस्पॉन्सिबिलिटी? अवेअरनेस. अवेअरनेस विल कम थ्रू education, and education will come through youth, and this youth will change the society.
हेच आहेत जे चेंज करू शकतात. दिस एंटायर जनरेशन इज नीड टू बी अवेअर. काय रील बनवायच्यापासून काय कॉन्टेंट कन्झ्युम करायचं आहे पर्यंत सगळं तुम्ही अवेअर असायला पाहिजे, तुम्ही रिस्पॉन्सिबल असायला पाहिजे, तर समाज बदलू शकेल. कळत आहे? सो आपण जो हरवलेला कृष्ण आहे त्याला परत मिळवण्याची ही एक संधी आहे म्हणा, किंवा दिस इज हाय टाईम म्हणा, की वी गॉट टू गेट बॅक आर कृष्णा. आपल्याला पुन्हा कृष्ण मिळवण्याची गरज आहे. डन.